GTV महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदारांना त्याच कार्यालयातील तलाठ्याने अडवत धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात काल रात्री ही घटना घडली। अर्धापूरचे सध्याचे प्रभारी तहसीलदार राजेंद्र शिंदे यांना पिंपळगाव शिवारात अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती यांना मिळाली होती। काल रात्री उशिरा तातडीने ते त्या ठिकाणी पथकांसह पोहोचले। 3 हायवा आणि 1 ट्रक त्यांनी पकडला। मात्र पिंपळगावचा तलाठी प्रदीप पाटील यांनी कारवाई करताना अडवले। शिवीगाळ करत प्रभारी तहसीलदार शिंदे यांना धक्काबुक्की केली। राजेंद्र शिंदे यांनी अर्धापूर पोलीस ठाण्यात तलाठ्याविरुद्ध तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही नायब तहसीलदार राजेंद्र शिंदे निवासी नायब तहसीलदार आहे अर्धापूर येथे। अवैध गौण खनिज वाहतुकीचं आमचं पथक होतं। रात्रीला गस्त घालत असताना ओजी पिंपळगाव येथे 4 गाड्या पकडल्या होत्या आम्ही, 3 हायवा आणि 1 टिप्पर। ते घेऊन येत असताना आमच्याच कार्यालयातील एक तलाठी आणि थोडं म्हणजे हे केलं, कामात अडथळा आणला होता शासकीय कामामध्ये आणि धक्काबुक्की केली। त्यानुसार ते पुढील गाड्या तहसील कार्यालयात जमा केलेल्या आहेत, गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांच्यावर। पुढील आता पोलीस स्टेशनला संबंधितावर म्हणजे गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या GTV न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।